दुर्लक्षित गल्लींना विकासाचा टच. प्रभाग क्रमांक 2 मध्ये रस्ते डांबरीकरणासह विकास कामांचा धडाका. पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये अनेक वर्ष दुर्लक्षित राहिलेल्या कडबे गल्ली आणि दाळे गल्ली परिसरात अखेर विकासाची चाकं फिरू लागली आहेत. सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरणासह विविध विकास कामांचा शुभारंभ आज नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला युवक नेते सोमनाथ अवताडे, उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, मनसे नेते दिलीप धोत्रे, नगरसेविका प्रणिता किरणराज घाडगे, नगरसेवक प्रकाश कळसे यांच्यासह प्रभागातील नागरिक, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नगरपालिकेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी नगरपालिकेत सत्तांतर झाल्यानंतर शहरातील विकास कामांना वेग मिळाल्याचं सांगितले. तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून नागरिकांच्या अपेक्षा त्यांनी निश्चित पूर्ण केल्या जातील असा विश्वास व्यक्त केला. नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके यांनी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील बंद असलेल्या सार्वजनिक बोरवेल पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील प्रशासन असल्याचं सांगितलंय. पाणी टंचाई टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान माजी नगरसेवक किरणराज घाडगे यांनी कडबे गल्ली आणि दाळे गल्ली परिसर हा पूर्वी जाणीवपूर्वक विकासापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप केला. मात्र सत्तांतरानंतर इथं विकास कामांना सुरुवात झाली असून पाण्याची समस्या लक्षात घेऊन स्वतंत्र पाण्याच्या टाकीचं नियोजन करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय. प्रभाग क्रमांक 2 मधील सर्व रस्ते डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण करून नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. त्यामुळे दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या या परिसरात विकासाची नवी पहाट उगवत असल्याचं चित्र दिसून येत आहे. आज पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये आमचे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक सौ प्रणिताई घाडगे आणि प्रसाद भैया कळसे यांच्या प्रभागातील विविध विकास कामांचा शुभारंभ पंढरपूरच्या लोकप्रिय नगराध्यक्षा प्रणिताई भालके आणि आम्ही सगळेच या ठिकाणी आमचे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष किरणराज घाडगे, या प्रभागातील सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व माता भगिनी यांच्या शुभ हस्ते आज भूमिपूजन करण्यात आलं आहे. प्रभाग क्रमांक 2 मधील 7 रस्त्यांचं काम या ठिकाणी नगरोत्थानमधून आजच्यापासून सुरुवात झाली आहे. गेल्या 2 महिन्यापूर्वी सत्ता परिवर्तन झालं आणि पंढरपूरच्या शहराचा विकास अतिशय वेगाने या ठिकाणी आपणा सर्वांना पाहायला मिळतो आहे. प्रत्येक प्रभागामध्ये मग ड्रेनेजची पाईपलाईन असेल, पाण्याची पाईपलाईन असेल, वेगवेगळे रस्ते असतील, समाज मंदिर असतील किंवा ओपन पेस डेव्हलप करणे असेल, अशा विविध कामांना या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. निश्चितपणे पंढरपूर शहरातील जनतेने ज्या अपेक्षेने, विश्वासाने तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या आमच्या सर्वच लोकांना निवडून दिलं आहे, ते त्यांचं जे स्वप्न आहे ते निश्चितपणे आमचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष साकार करतील याची आम्हाला खात्री आहे. आज प्रभाग क्रमांक 2 मध्ये आमचे सहकारी आदरणीय प्रणिताताई घाडगे आणि भैया कळसे यांच्या प्रभाग क्रमांक 2 या वार्डामध्ये विविध रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ नगरोत्थानच्या माध्यमातून आज इथं संपन्न झाला. त्यासाठी उपस्थित आमच्या या प्रभागातले सर्व माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक तसेच आमचे सहकारी आदरणीय किरणदादा घाडगे यांच्या माध्यमातून आज इथं हा शुभारंभ झालेला आहे. खऱ्या अर्थानं म्हणजे गेल्या 2 महिन्यापासून आम्ही इथं नियुक्त झालो त्या दिवसापासूनच आपल्या प्रत्येक प्रभागामध्ये विविध कामाच्या माध्यमातून आपण इथं म्हणजे जनतेने आमच्यावर जो विश्वास टाकला होता त्या विश्वासाच्या सार्थतेकडे वाटचाल चालू केलेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये देखील आता इथं जशी 7 रस्त्यांची कामं आज आपण इथं सुरुवात केलेली आहे, शुभारंभ केलेला आहे, तसंच इतर येणाऱ्या काळामध्ये देखील जे काही आम्ही आश्वासनं दिलेले आहेत त्या प्रत्येक आश्वासनाला धरूनच आम्ही इथून पुढच्या काळामध्ये काम करणार आहे. लोकांनी जो आमच्यावर विश्वास टाकलेला आहे तो नक्कीच आम्ही सार्थ करून दाखवून येणाऱ्या काळामध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून काम करत आहोत. ताई, उन्हाळा जाणवतोय, पाण्याची कमतरता आता कुठेतरी भासू शकते, बोर चालू व्हावे अशा अनेकांचे मत आहे. नागरिकांचं काय सांगू शकतो? नक्कीच बोर चालू करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही म्हणजे तसं नियोजन पण केलं, पण पहिल्यांदा आपल्याला त्या बोरची काय अवस्था आहे, त्या बोरचं पाणी पिण्यायोग्य आहे का, वापरण्यायोग्य आहे का, हे तपासून करूनच येणाऱ्या काळामध्ये ते सुरू करण्याचा प्रयत्न करू आम्ही.
ठिकाणी आमच्या प्रभागातील 7 रस्त्यांचं उद्घाटन माननीय आमच्या नेते नगराध्यक्ष प्रणिताताई भालके आणि दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते झालेलं आहे। ज्याप्रमाणे पंढरपूरकरांनी आणि आमच्या प्रभागातील लोकांनी आम्हाला साथ देऊन जी सत्ता आमच्या हातात दिली त्या साथ दिलेल्यासाठी आम्ही पहिल्यांदा सुरुवातीला 7 रस्ते पण आमच्या भागातील घेतोय आणि ह्याच्या पुढं कोणताही रस्ता प्रभागातील लवकरात लवकर नगराध्यक्षांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात कोणतेही रस्ते कोणते पिण्याचे पाण्याचे प्रश्न असू द्या, नवीन पाईपलाईनचे काम चालू आहेत, त्यानंतर ज्या भागातील पाईपलाईन झाले तिथले आम्ही रस्ते करून घेतोय आणि राहिलेल्या रस्त्यांची कामे लवकरात लवकर करून घेऊन प्रभागातील पूर्ण समस्या संपवण्याचा प्रयत्न करणार। आज प्रभागामध्ये रस्त्याचं उद्घाटन होतंय, काय सांगू शकाल? आज प्रभाग क्रमांक 2 हा सातत्यानं वंचित राहिलेला भाग म्हणजे दाळे गल्ली कडबे गल्ली आमचा हा जो भाग आहे तो सातत्याने दुर्लक्ष आणि जाणूनबुजून दुर्लक्ष केलेला भाग होता आणि सत्ता परिवर्तन होताच ह्या भागातील 7 रस्त्याचं आज भूमिपूजन माननीय नगराध्यक्ष प्रणिताताई भालके, आमचे मित्र नेते दिलीप बापू धोत्रे, या प्रभागातील नगरसेवक प्रसाद भैया कळशे, प्रणिता घाडगे यांच्या माध्यमातून ह्या भागातील रस्त्याचं काम आत्ता सुरू झालेलं आहे। खरं तर ह्या भागामध्ये पाण्याची मोठी समस्या आहे, ती समस्या सोडवण्यासाठी आता नगराध्यक्षांच्या माध्यमातून आम्ही नवीन टाकीचं काम या महिन्यामध्येच मंजूर करून तात्काळ टाकी बांधण्याचं काम सुरू करणार आहोत, जेणेकरून की ह्या भागामध्ये कुठल्याही प्रकारे कधीही उन्हाळा असू द्या किंवा थंडी असू द्या पावसाळा असू द्या पाण्याची कमतरता भासणार नाही, यासाठी सेपरेट पाण्याच्या टाकीचं नियोजन आम्ही केलेलं आहे। ते काम आम्ही लवकर चालू करतो आहे आणि राहिलेले जे काही रस्ते आहेत ते साधारणतः वर्ष ते 1.5 वर्षामध्ये ह्या भागात कुठलाही रस्ता राहणार नाही ह्याची दक्षता आम्ही घेऊ, कारण आमच्या पाठीमागं आमच्या नगराध्यक्ष आहेत, त्यामुळं आम्हाला आता काय कोणाची भीती नाही किंवा आम्हाला असं काही वाटणार नाही की बाबा ही काम करणार नाही, ही आडवं येईल ती आडवं येईल, कारण की आडवं येणार आहे आता आडवे झालेले आहेत, त्यामुळं आम्हाला कुणी आता आडवं यायचं काम कुणी करू नये, ह्या पुढं कुठलाही विकास आमच्या भागामध्ये कुणी अडवायचं काम करू नये एवढीच विनंती करतो आणि ह्या पुढं ह्या भागात विकासच फक्त दिसेल। डांबरीकरणाला सुरुवात झाली, मात्र जनतेचं मत होतं की खडीकरण पण व्हायला पाहिजे। तर खडीकरण असल्याशिवाय डांबरीकरण होत नाही आणि आम्ही कॉन्क्रिटीकरण सुद्धा करणार आहे आणि ज्या भागामध्ये कॉन्क्रिटीकरण शक्य आहे त्या भागामध्ये कॉन्क्रिटीकरण, ज्या भागामध्ये डांबरीकरण करणं शक्य आहे त्या ठिकाणी डांबरीकरण, पण 1.5 वर्षामध्ये ह्या भागामध्ये एकही रस्ता बिगर म्हणजे डांबरीकरण कॉन्क्रिटीकरणचा झाल्याशिवाय राहणार नाही।